our kingdom power. विकास की शक्ति नहीं है। It is Jesus. यीशु की शक्ति है। It is Jesus. The heading for today's word is the only cure for hearts. आजच्या संदेशाचं शीर्षक हृदयाच्या आरोग्यासाठी एकच उपाय. Psalm 31 verse 24. स्तोत्रसंहिता 31:24. Be of good courage, and he shall strengthen your heart, all ye that hope in the Lord. This is the word of the Lord. स्तोत्रसंहिता 31:24. अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. Praise the Lord. हालेलुया. David here is giving us a clear-cut thought of how to gain victory in our lives. दावीद या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे आपले विचार मांडून दाखवत आहे की कशा प्रकारे जीवनात आपण विजय संपादन केला पाहिजे. Many people go through lots of testings and trials concerning their health and finances and friends and jobs and etc. अनेक लोक आपल्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये त्रासातून जातात. अनेक वेळेला आर्थिक समस्या, शारीरिक समस्या यामुळे ते त्रासात अडकतात. Problem with the friends and finances. आर्थिक समस्या, मित्रांबरोबर समस्या. So how are they going to handle it all? आणि म्हणून या सगळ्यांबरोबर ते कशा प्रकारे वाटाघाटी करणार, What are they to expect or to look forward to? आणि पुढे जात असताना कशा प्रकारे आणि कुठल्या गोष्टीची अपेक्षा करणार. Man many times tries this and tries that. अनेक वेळेला मनुष्य अशा प्रकारे झटतो, दुसऱ्या प्रकारे प्रयत्न करतो. He seeks out for various remedies वेगवेगळ्या प्रकारच्या उपायाच्या शोधामध्ये तो असतो, to solve his problems. आपल्या समस्या सोडवण्यासाठी. He gets his faith up one day and the next day it is low. एक दिवस त्यांचा विश्वास उंचावला जातो, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांचा विश्वास खाली घसरतो. But the secret in all of it is found with David. परंतु या सर्व गोष्टींचं रहस्य आपल्याला दाविदामध्ये आढळतं. You can also find the secret of it all even in the life of Job. आणि योबाच्या जीवनात देखील आपल्याला हे रहस्य आढळतं. If you see what Job says, you will understand what I say. जर का योबाने काय म्हटलेलं आपल्याला समजेल, तर मग तुम्हाला कळेल की आजचा संदेश काय आहे. Job says in Job 14 verse 14, योब 14:14 मध्ये योब म्हणतो, all the days of my appointed time will I wait, माझ्या सर्व आयुष्यभर निवडलेल्या काळात मी प्रतीक्षा करीन, till my change comes. जोपर्यंत माझ्यामध्ये बदल येत नाही. Job 14:14 he says, all the days of my appointed time will I wait till my change comes. योब 14:14 मध्ये बायबल सांगतं, माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. Praise the Lord. Hallelujah. Till my change comes. जोपर्यंत माझी सुटका होत नाही तोपर्यंत. One day we will learn about this particular passage, एक दिवस आपण या विशिष्ट वचनावर अभ्यास करू, because it's a great blessing for us as believers. कारण विश्वासू या नात्याने आपल्यासाठी फार मोठा आशीर्वाद ठरेल. Today many people are extremely negative because of their past life. आज अनेक लोक नकारात्मक भूमिकेमध्ये जगत आहेत, कारण त्यांच्या भूतकाळातील आयुष्यामुळे. Because they had looked to friends and themselves and circumstances to change. कारण परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांकडे पाहिलं आहे, आपल्या अनेक लोकांकडे पाहिलं आहे, But it never happened. परंतु तसं काही घडलं नाही. Man has been utter failure in all respect. आपल्या प्रत्येक जीवनाच्या भागामध्ये मनुष्य सपशेल अपयशी ठरला आहे. And because we look to man so very often, आणि अनेक वेळेला आपण मनुष्याकडे या प्रकारे पाहतो, त्यामुळे that's why we land up living in hurts. त्यामुळे आपण वेदनामय जीवन जगतो. And it's nobody that hurts us but the people. आणि आपल्याला वेदना देणारे इतर कोणी नव्हे, परंतु लोकच असतात. More than your circumstances, it is the people who hurt us the most. आपल्या परिस्थितीऐवजी आपल्याला लोक जास्त वेदना पोहोचवतात. And finally, man has also known it and he has expected man to hurt him. आणि सरते शेवटी मनुष्याने देखील आता हे जाणीव केलेली आहे की मला ठेच पोहोचवणारा कोणी नव्हे तर मनुष्य असेल. They expected it. आणि त्यांची ही अपेक्षा आहे. And they did hurt them. आणि त्यांनी त्यांना अशा प्रकारे वेदना पोहोचवल्या आहेत. We have expected people to be honest and we have found that people are dishonest. आपण अपेक्षा बाळगली की लोकांनी आपल्या बरोबर प्रामाणिक राहावे, परंतु त्यांनी आपली अप्रामाणिकता व्यक्त केली. Many times अनेक वेळेला we even expected people whom we give some work to be dishonest
and we found them to be dishonest also. अनेक वेळेला आपण अशा लोकांना काम सोपवलं आहे जे अप्रामाणिक आहे आणि आपल्याला आढळलं की त्यामध्ये ते प्रामाणिक आढळले नाही, We still go on giving them the work, तरी देखील आपण त्यांना काम देत गेलो, knowing that these people will be dishonest to us. आपल्याला माहित असताना की हे लोक माझ्या बरोबर प्रामाणिक राहणार नाही. See, this is the condition of the world. आणि आज जगाची परिस्थिती हीच आहे. And so finally, आणि म्हणून सरते शेवटी man stops believing in any man. मनुष्यावर विश्वास ठेवणे आता मनुष्याने थांबवतो. He said, I will not believe any man now. तो म्हणतो आता कुठल्या माणसावर माझा विश्वास I will नाही. not hope on anything मी now. कोणावर आता आशा बाळगणार नाही. But we need to know परंतु आपल्याला जाणीव असल्याची how गरज much आहे. we need to expect from others. इतरांपासून आपण किती अपेक्षा केली पाहिजे. Many a times, अनेक वेळेला when we expect something from others, आपण जेव्हा इतरांकडून अपेक्षा बाळगतो, we need to also realize आपल्याला देखील याची जाणीव झाली पाहिजे at some point or the other, की कुठल्या ना कुठल्या टोकावर they may hurt you. कदाचित ते आपल्याला वेदना पोहोचवतील. Not because they want to hurt you, यासाठी नाही की त्यांना आपल्याला वेदना पोहोचवायच्यात, but because they are finite beings. मर्यादित आहेत, मानवी बुद्धीचे आहेत. So a limited man, you cannot expect him to be perfect. आणि म्हणून जो मर्यादित व्यक्ती आहे त्याच्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा बाळगू शकणार Do नाही. you understand that? तुम्हाला समजत आहे का? It's only when you are expecting too much from others that you will be facing too many hurts. जेव्हा आपण इतरांकडून फार मोठी अपेक्षा बाळगतो तेव्हा फार मोठे कष्ट आणि वेदना आपल्याला मिळतात. Praise the Lord. Amen. Here David speaks of hope. या ठिकाणी दावीद आशेविषयी आपल्याला He says, सांगतो. all you that hope in the Lord, be courageous. आणि तो म्हणतो, अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा. See, you can hope in God for anything. प्रत्येक गोष्टीसाठी सर्व काहीसाठी आपण देवावर आशा ठेवू शकतो. Now, when David is speaking of hope, आता जेव्हा दावीद आशेविषयी आपल्याला सांगत आहे, it is not faith. आता तो विश्वास नव्हे, He is saying, be of good courage and he shall strengthen your heart, all you that hope in the Lord, not all you that have faith in the Lord. आता या ठिकाणी दावीद असं सांगत आहे, अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो, जे विश्वास धरणारे ते नव्हे तर आशा धरणारे. When David speaks of hope, he speaks of it in the future. आणि जेव्हा दावीद आशेविषयी बोलतो तेव्हा भविष्याविषयी तो आपल्याला सांगत आहे. When it is hope, it is always future. When it is faith, it is always now. जेव्हा आशेची गोष्ट निर्माण होते तेव्हा भविष्याविषयी ती गोष्ट असते, जेव्हा विश्वासाची गोष्ट उद्भवते तेव्हा ती सध्याच्या परिस्थितीबद्दल असते. That's what Paul says. Now faith is a substance. आणि म्हणून तर पौल म्हणतो की विश्वास म्हणजे खात्रीपूर्वक आत्ता गोष्ट आहे. Hebrews 11:1 he says, now faith is a substance. Now faith is a substance. आणि म्हणून इब्रिकरास पत्र 11 मध्ये पौल म्हणतो की आता विश्वास खात्रीपूर्वक गोष्ट आहे. Faith is always atta. Faith is always now. विश्वास म्हणजे आत्ताची गोष्ट, आत्ता. Hope is always in the future. आणि आशा म्हणजे भविष्याविषयी गोष्ट, It speaks about expectations. अपेक्षेविषयी गोष्ट. Amen? Amen. Faith is not expectation, it is now. You आणि believe now. विश्वास म्हणजे अपेक्षा नव्हे तर विश्वास म्हणजे आत्ता सध्याच्या काळात विश्वास So ठेवणे. now you are speaking about hope. आता आपण आशेविषयी बोलत आहोत. But to परंतु- have hope, आशा बाळगण्यासाठी, to have hope, आशा ठेवण्यासाठी you have to let go of your past. आपला भूतकाळ आपण मागे टाकला पाहिजे. Unless you let go of your past, you can never think about the future. जोपर्यंत भूतकाळ आपण विसरून जात नाही तोपर्यंत भविष्यावर आपली नजर जाणार नाही. But when it is faith, परंतु जेव्हा विश्वासाची गोष्ट असते there is no trouble of the hurt of the past. तेव्हा भूतकाळामध्ये ज्या वेदना आपल्याला पोहोचल्या आहेत त्याबद्दल आपल्याला त्रास होत नाही. But when it is hope, परंतु जेव्हा आशा विषयी गोष्ट असते, it speaks about the future. जेव्हा भविष्याविषयी गोष्ट उद्भवते And you cannot think of the future unless you get delivered of your past. आणि भविष्याविषयी आपल्याला चिंतन करता येत नाही जोपर्यंत आपण भूतकाळातून बाहेर पडत नाही. Praise the Lord. Are you Amen. understanding? तुम्हाला समजत You आहे? need to forget the past. You need to forget those people who hurt you in the past, people who troubled you in the past, so that you can have a bright future. भूतकाळामध्ये आपण कशा प्रकारे कष्टाचे दिवस काढले, कोणी आपल्याला त्रास दिला, कशा प्रकारे लोकांनी आपला अपमान केला, या सगळ्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजे, म्हणजे भविष्यावर आपलं लक्ष केंद्रित राहील. What you did in the past, भूतकाळामध्ये आपण काय केलं, that is up till today. आतापर्यंत What you did, आपण काय केलं, how you lived. आपण कसे जगलो, Maybe you didn't live a right life. कदाचित योग्य जीवन आपण जगलो नसेल, Maybe you were not in line with the word. कदाचित देवाच्या शब्दानुरूप आपण जगलो You नसेल. need to get out of the past. आपण या सगळ्या भूतकाळातून बाहेर पडलं You पाहिजे. can get out of the past by dealing with the past. भूतकाळाबरोबर कारभार करून आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे. How can you deal with
the past, भूतकाळाबरोबर कशा प्रकारे कारभार करू, ask the Lord for forgiveness. प्रभू जवळ क्षमा मागायची. If anybody has hurt you, Lord, say, heal my heart. जर कोणी आपल्याला वेदना पोहोचवले असेल तर प्रभूला म्हणायचं, प्रभू माझ्या हृदयाला तू बरं कर. Now I want a fresh start. आता मला नवीन सुरुवात करायची आहे. Then you can hope for the future. त्यानंतरच मग आपण भविष्याविषयी आशा धरू शकतो. Praise the Lord. Amen. You have to leave the past to cleave to the future. भूतकाळ सोडणं गरजेचं आहे भविष्याला धरून राहण्यासाठी. Secondly, दुसरी गोष्ट, you need to learn to stop trusting on self. स्वतःवर विश्वास ठेवणे आपण थांबवलं You पाहिजे. need to learn to stop trusting too much on others. इतरांवर विश्वास ठेवणे, जास्तीचा विश्वास ठेवणे आपण थांबवलं And you पाहिजे. need to hope in God. आणि फक्त देवावरच आशा बाळगून आपण राहिलं पाहिजे. Praise the Lord. Amen. You need to hope in God. आपण देवावर आशा बाळगली पाहिजे. Because all things will work together for your good if you hope in God. कारण जर तुम्ही देवावर आशा ठेवली तर सर्व गोष्टी तुमच्यासाठी यथा व्यवस्थित घडतील. And before your life changes, आणि तुमचं जीवन बदलण्या अगोदर your attitude should change. तुमची वृत्ती बदलली पाहिजे. Praise the Lord. Amen. Our attitude should change. आपली वृत्ती बदलली पाहिजे. It's not the circumstance that trouble you, it is how you look to that circumstance troubles you. परिस्थिती आपल्याला त्रासदायक ठरत नाही तर आपण त्या परिस्थितीकडे कशा प्रकारे पाहतो ती गोष्ट आपल्याला त्रासदायक It's not the ठरते. people who trouble you, it is how you look towards those people that trouble you. लोक आपल्यासाठी त्रासदायक ठरत नाही तर आपला दृष्टिकोन लोकांसाठी कसा आहे ती गोष्ट आपल्यासाठी त्रासदायक People ठरते. may trouble you, कदाचित लोक तुम्हाला त्रास देतील, but it depends upon you how you take it. परंतु तुम्ही तो त्रास कसा सहन करता हे त्यावर अवलंबून आहे. If you take it in a positive aspect, it will be good for you. जर का होकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही तो त्रास सहन केला तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे. Because none of the people who hurt you or trouble you is really going to hurt you and trouble you for eternity. कारण जे लोक सध्याच्या काळामध्ये तुम्हाला त्रास देत आहेत किंवा तुम्हाला वेदना पोहोचवत आहेत ते सनातन काळासाठी तर वेदना पोहोचवणार नाही. The good news is the trouble is not there forever. आणि चांगली बातमी हीच आहे की त्रास आणि वेदना कायम स्वरूपी राहणार नाही. Enemies are not there forever. शत्रू आपल्या समोर कायम स्वरूपी राहणार नाही. Critics are not there forever. निंदक आपल्यासाठी कायम स्वरूपी राहणार नाही. But God is for us परंतु forever. देव आपल्यासाठी कायम His स्वरूपीचा आहे. goodness is with us forever. त्याचा चांगुलपणा आपल्यासाठी कायम His स्वरूपीचा आहे. mercy is with us forever. त्याची दया आपल्यासाठी सनातन आहे. His deliverance is with us forever. त्याची सुटका आपल्यासाठी सनातन आहे. That's why don't be worried who is for you or who is against आणि you. म्हणून काळजी करू नका की कोण माझ्या बाजूने आहे आणि कोण माझ्या विरोधात But आहे. let this be your only concern that God is with you in all things that you do. परंतु आपली एकच काळजी असली पाहिजे की माझ्या प्रत्येक कामामध्ये देव माझ्या बरोबर आहे का नाही. This is what I have been teaching all these years. आणि एवढे वर्ष मी तुम्हाला हे शिकवत आलो आहे. Praise the Lord. Amen. Amen. Hallelujah. I believe last Sunday also, I don't know how many had taken the meetings. Some pastors, Alistair Pastor had taken the meeting. I think so Dr. John had taken the meeting, and Pastor Rahul had taken the meeting. I believe they are speaking the same lines what I am speaking to you this आणि morning. माझा विश्वास आहे गेल्या आठवड्यामध्ये ज्या सेवकांनी या ठिकाणी संदेश दिला त्यामध्ये डॉक्टर सुनील जॉन आहेत, पास्टर एलिस्टर आहेत, पास्टर राहुल आहेत, ते देखील या विषयावरच थोडाफार मिळून जुळून संदेश देत असतील. Praise God. Because Hallelujah. we target more on the word. कारण आमचं उद्दिष्ट फक्त देवाच्या वचनावर असतं And the signs and miracles follow the word. आणि चिन्ह चमत्कार शब्दामागे येतात. Word should be imprinted in our hearts. शब्द आपल्या हृदयामध्ये कोरला गेला पाहिजे. Amen. Amen. And once I know that the word is in your heart, आणि एकदा का शब्द आपल्या अंतःकरणात कोरला गेला I need not take special counseling sessions for you. तर मग तुमच्यासाठी खास मसलतीची वेळ मला काढण्याची गरज नाही. You know why people take counseling sessions? का माहितीये लोक मसलतीचे खास सभा भरवतात? Because कारण they hear the word and they don't want to accept it and they want to talk it out with you so that you may agree with what they have in their heart. देवाचा शब्द ते ऐकतात परंतु ते ग्रहण करत नाही कारण त्यांची इच्छा नसती की देवाच्या शब्दानुरूप चालावे. म्हणून मसलतीसाठी सल्ल्यासाठी ते इतरांकडे जातात कारण की माझ्या हृदयात काय आहे त्याप्रमाणे मला मिळावे. Praise God. Amen. They will hear the pastor ते पास्टरांचं ऐकतील and they think that this I should not accept आणि ते विचार करतात की ही गोष्ट माझ्यासाठी लागू पडू नये because कारण I don't want it. मला ती गरजेची नाही. I मला don't want to नकोय. take it. मला हे नकोय. So they will have a separate session with the pastor in his room आणि म्हणून पास्टर बरोबर वैयक्तिकरित्या जाऊन ते भेटतील and they come to the pastor with a predetermined concept in their mind आणि मग मनामध्ये अगोदरच विचार करून ते येतील and they will talk to the pastor. आणि मग पास्टरांबरोबर ते बोलतील. If the pastor's view matches their view, they are happy. जर का पास्टरचे विचार आणि माझे विचार जुळले तर मग मी आनंदाने जाणार. If it does not match, आणि जर का जुळले नाही then I will not listen. तर मी ऐकणार नाही.
Amen. Amen. When you have a receptive heart in the word जर time, का शब्दामध्ये जर का तुम्ही स्वीकारण्याची वृत्ती धरली you don't need counseling sessions. तर मग मसलत किंवा सल्ल्याची तुम्हाला गरज भासणार Because in नाही. the word time you get everything that कारण your heart is asking for. शब्दामध्येच तुमच्या हृदयाला जे हवंय ते तुम्हाला देवाच्या वचनातच मिळतं. Praise the Lord. Amen. You know, Satan always wants to hurt you. तुम्हाला माहितीये सैतान नेहमी तुम्हाला वेदना पोहोचवतो. He always wants you to spend your time in frustration. नेहमी त्याची इच्छा असते की तुम्ही वैतागलेले असावे. Every time you're frustrated, प्रत्येक वेळेला तुम्हाला तो वैताग देतो. always know the devil is speaking to you. नेहमी लक्षात ठेवा की सैतान तुम्हा बरोबर बोलतो. I always tell my wife, मी नेहमी माझ्या पत्नीला सांगतो, if you think about a certain thing more than 3 times, जर का एका गोष्टीविषयी जर का 3 वेळेपेक्षा जास्त तू विचार करू लागली then there is anxiety in your heart. तर मग तुझ्या हृदयामध्ये काळजी आहे. If you speak about a certain thing more than 3 times, if you think about a certain thing more than 3 times, something is troubling you. एखाद्या गोष्टीविषयी 3 वेळेपेक्षा जास्त विचार जर आपण करू लागलो तर मग लक्षात ठेवा की हृदयामध्ये चिंता उद्भवत असते त्यावेळी. That is the time आणि त्या वेळेला you need to cast that burden at the feet of the आपण Lord. ती चिंता आणि ती काळजी येशूच्या चरणी टाकली I पाहिजे don't think about it. आणि त्याविषयी विचार केला नाही पाहिजे. Because कारण if you think about a certain thing or worry about a certain thing एखाद्या गोष्टीविषयी काही गोष्टीविषयी आपण काळजी किंवा more than चिंता 3 केली times, 3 वेळाहून जास्त you show it to God तर मग आपण देवाला असं दाखवतो that you are not trusting on Him. की आपण त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. And nothing offends Him more than you telling God, I don't trust on you. आपण जर का देवाला असं दाखवले की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवत नाही तर त्याच्याहून जास्त दुःख देवाला त्यामुळे होत नाही. Are you understanding? People? समजत आहे. Never allow anything to touch your heart. तुमच्या हृदयाला कुठल्या गोष्टीला स्पर्श करू देऊ नका. 20 years I am ministering. 20 वर्ष मी सेवा करत आलो आहे. My heart is sound. माझं हृदय असं खंबीर आहे. My heart is sound. माझं हृदय खंबीर आहे. I don't have a chicken heart. मला कोंबडीसारखं हृदय नाहीये. I don't get carried away with emotions. भावनेच्या आहारी मी जात नाही कधी. No emotions. Because the devil can play havoc if you are carried away with emotions. जर का भावनेच्या आहारी तुम्ही गेला तर सैतान तुमच्या जीवनात थैमान घालेल. Even in your emotions, see that your willpower is strong, the spirit is strong. तुमच्या भावनेच्या जीवनात देखील लक्षात ठेवा तुमची इच्छा शक्ती तुमचा आत्मा प्रबळ असला पाहिजे. ती माझ्याशी लग्न नाही करणार, मी आता मरून जाणार. ती म्हटली नाही, काय करायचं पास्टर, जिवंत राहायला नको मला आता. What kind of a heart is that? कुठल्या प्रकारचं हृदय ते? Emotion. And भावना. the devil always plays in emotions. Remember, आणि सैतान नेहमी भावनेमध्येच खेळ करतो. लक्षात ठेवा. my boss told me this in front of everybody. I am hurt. माझा अधिकारी सर्वांसमोर मला रागवलं, माझं हृदय दुखावलं. Forget them. Let them say their opinion is not going to change God's opinion about you. त्यांना विसरून जा. त्यांच्या मतामुळे देवाचं मत तुमच्या विषयी बदलणार नाही. Their opinion is not written on granite stone. आणि त्यांचे मत काही कुठल्या कोरलेल्या पाट्यांवर काही कोरलेले नाही. Every man's opinion is written on sand. प्रत्येक माणसाचं मत म्हणजे मातीवर वाळूवर कोरलेलं आहे. When the wind blows, all that opinion flies away. एखादा वारा आला की मग ते सगळे मत त्यावर वाहून जातात. दुसऱ्या दिवशी ते म्हणणार तुम्ही एकदम मोठं माणूस आहे. Don't be carried away also with that. आणि त्यामुळे देखील कधी वाहून जाऊ नका. Because कारण- they have still written it on sand. तरी देखील त्यांची स्तुती देखील वाळूवर असते. Because the wind is going to carry away that degree कारण एक also. दिवस वारा येणार आणि त्यामुळे सगळं ते वाहून जाणार. ते पण डिग्री निघून जाणार. Are you understanding? people? समजत आहे तुम्हाला? What does God say? देव काय म्हणतो? God says you are very precious people. देव म्हणतो की तुम्ही मौल्यवान लोक आहात. He does not look on the outside, he looks at the heart. तुमचं बाह्य स्वरूप परमेश्वर पाहत नाही तर आतील हृदय पाहतो. Whenever I preach, wherever I preach, in every corner of the world I will preach. I stand there and I know when people look at me, the first opinion they have about me is, oh, this fellow, foolish fellow, I think he's. आणि जेव्हा केव्हा मी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल देवाचा संदेश सांगेल, मला आठवतं मी संदेश सांगितल्यानंतर लोक माझ्या बाबतीत विचार त्याच्या आधी त्याच्या अगोदरच विचार करतात, अरे किती काय मूर्ख. माणूस मला प्रीच करणार आता काय. But after I speak the word, share the word, they see God's power, then they all come running. आणि एकदा का मी संदेश दिला की त्यानंतर मग लोक धावत पळत माझ्याकडे येतात कारण त्यामध्ये संदेशामध्ये देवाचं सामर्थ्य आढळून येतं.
Like I remember one man of God many years back. जसं काही वर्षापूर्वी एक देवाचे सेवक मला आठवतात. He had come to minister in one place. एका ठिकाणी ते सेवा कार्यासाठी आले He होते. came with goggles like that, गॉगल घालून आले, black काळा चष्मा, with a briefcase. हातामध्ये ब्रीफकेस, He came walking like that down the aisle, आणि इथून मधून ते आले असे. and then he kept the briefcase there. ब्रीफकेस अशी तिथे ठेवली. He still kept on his goggles there. गॉगल डोळ्यावर चढवला होता. He looked at everyone with his goggles. सगळ्यांकडे त्यांनी पाहिलं. Everybody said, "This is a great man of God." प्रत्येक जण म्हणू लागले, देवाचे अभिषिक्त महान सेवक. And then he removed his goggles in मग गॉगल असा style, put it in स्टाईल his मध्ये pocket. काढला, खिशामध्ये ठेवला, and then he removed his recorder, आणि मग रेकॉर्डर त्यांनी काढलं, video recorder, and recorded like that. आणि मग व्हिडिओ रेकॉर्डिंगनी असं रेकॉर्ड केलं सगळं, And then he packed it back again. आणि पुन्हा मग ते ठेवलं, And he told the people, आणि मग लोकांना म्हटले, "The message that I now have will be recorded, आता जो संदेश मी घेणार आहे त्याचं रेकॉर्डिंग होणार and you आहे, can take it afterwards." आणि तो मागवून तुम्ही घेऊ शकता. He never gave a message. मेसेज तर दिला He नाही, only prayed for the people, फक्त लोकांसाठी प्रार्थना केली and he walked away. आणि निघून गेली. Wore the goggles, took his briefcase, and काळा चष्मा घेतला, बॅग उचलली आणि निघून गेली. the beginning is great, but the ending it turns into a प्रारंभ whimper. प्रारंभ महान आहे, परंतु शेवट एकदम कमी प्रमाणात. It is the Holy Spirit, people. पवित्र आत्म्याची भरली. It is your yieldedness to God. आपण देवाला किती शरण जातो हे How महत्त्वाचं. much you are yielded to आपण God. देवाला किती शरण How जातो, much your heart is yielded to आपलं God. हृदय देवाला किती अधीन आहे, That is important. हे महत्वाचं आहे, Not the outside. बाह्य स्वरूप नव्हे. Praise the Lord. Amen. Are you understanding, people? तुम्हाला समजत आहे प्रियांनो? Hope in God, hope in God. देवावर आशा ठेवा, देवावर आशा ठेवा. Satan will hurt you. सैतान तुम्हाला वेदना पोचवेल, And you know who helps you that you may sit down in your frustration? It is the devil. आणि तुम्हाला जर का वैतागामध्ये जर का कोणी बसायला मदत करत असेल तर मग तो सैतानाच आहे. So never concentrate on one worry for a long time. आणि म्हणून जास्ती वेळ एका गोष्टीविषयी चिंता करत बसू Now नका. see, there is a difference between worry and concern. आता Okay. काळजी आणि चिंता यामध्ये फरक आहे. Worry and concern. You need काळजी- to be concerned about certain आपण things, एखाद्या गोष्टीविषयी खरं तर काळजी बाळगली पाहिजे, but don't worry about it. परंतु त्याविषयी चिंता करत बसू नये. When you are concerned about certain things, you do certain things. एखाद्या गोष्टीविषयी जर का आपण काळजी घेतली तर आपल्या हातात घेऊन ते कामं करतो आपण, But worry, परंतु चिंता करणे it has got nothing. त्याला काही तथ्य नाही. Worry is not substance. तर त्याला काही तथ्य नाही, ती काही खात्रीपूर्वक गोष्ट So नाही. don't worry. आणि म्हणून चिंता करू नका. If you start worrying, जर तुम्ही चिंता करत बसला the devil sits with you तर मग सैतान तुम्हा बरोबर बसतो and he feeds more and more concern in your mind. आणि तुमच्यामध्ये जास्तीची चिंता तो टाकतो. But God says, परंतु प्रभू म्हणतो, hope in me. माझ्यावर आशा ठेव, Hope in me. माझ्यावर आशा ठेव. The meaning of hope is आशेचा अर्थ a confident expectation and desire for something good to happen in the future. विश्वासपूर्ण अपेक्षा आणि भविष्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट घडण्याची इच्छा. चांगली गोष्ट. चांगली गोष्ट. Remember what it says. Amen. इमेन. It is a sense of waiting only upon the Lord. आणि ती म्हणजे एक कृती की देवावरच आपण प्रतीक्षा करू शकतो. And while you are waiting upon आणि the जेव्हा Lord, आपण देवाची प्रतीक्षा करीत असतो the devil will take you to the past. तेव्हा सैतान तुम्हाला भूतकाळामध्ये घेऊन जाईल. You know why? कारण का Because he माहिती? knows you are expecting something in the future. कारण त्याला माहित आहे की भविष्याविषयी तुम्ही आशा बाळगली आहे. And God cannot give anything in the future that is your hope shall not bring fruition unless you set your past free. आणि जोपर्यंत तुम्ही आपला भूतकाळ बाजूला टाकत नाही, भूतकाळातून मुक्त होत नाही, तोपर्यंत परमेश्वर देखील भविष्यामध्ये जी आशा तुम्ही ठेवली आहे ती पूर्णता करू शकत नाही. Forget the past. आणि म्हणून भूतकाळ विसरून जा. Who did what to you? कोण तुमच्या बरोबर कसं वागलं. Forget about how you yourself have been a donkey once upon a time. एकेकाळी तुम्ही देखील कसे गाढवाप्रमाणे होता हे देखील विसरून जा. I was a beast. David says, once upon a time I was a beast. I David- acted like a beast. दावीद देखील म्हणला, मी देखील एकेकाळी जनावराप्रमाणे होतो, मी जनावराप्रमाणे वागत होतो. Forget the past. सगळं काही विसरून जा. God has a bright future for you from today. आजपासून देवाने तुमच्या पुढे उज्ज्वल भविष्य ठेवलं No आहे. matter what you did in the past. भूतकाळात तुम्ही काही चुका केल्या असेल काही फरक No पडत matter नाही. who did what to you in the तुमच्या past. विषयी कोणाचं कसं वर्तन भूतकाळात होतं त्याबद्दल काही फरक पडत नाही. Every day is a new beginning. दररोजचा दिवस तुमच्यासाठी नवीन प्रारंभ It is आहे. a new dawn for you. तुमच्यासाठी नवीन प्रभात आहे. Praise God. Amen. If you want to fasten yourself to the future that God has for you, you need to leave off the जर past. का भविष्यासाठी जर का तुम्हाला बांधून घ्यायचं असेल जे देवाने तुमच्यासाठी उज्ज्वल ठेवलं आहे
तर भूतकाळ तुम्हाला सोडून द्यावा लागेल. Now here it says, be of good courage. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा. It is the same word. Be of good courage means bind yourself to God. आणि हिम्मत बांधा म्हणजे देवाबरोबर स्वतःला बांधून घेणे. Are you understanding? समजत आहे प्रियांनो? Be of good courage means, how हिम्मत- can a man have courage unless he is bound to his God? आपण जोपर्यंत देवाला बांधल्या जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला हिम्मत कशी काय प्राप्त होणार? Because confidence comes कारण विश्वास येतो when you depend on God. जेव्हा आपण देवावर अवलंबून असतो. Courage comes when you bind yourself to God. आणि हिम्मत येते जेव्हा आपण देवाबरोबर बांधल्या जातो. Who binds himself to God? देवाबरोबर कोण स्वतःला बांधून घेत? The one who is weak. जो अशक्त आहे तोच. Amen. इमॅन. You see, when we were small, जेव्हा आम्ही लहान होतो, we had a drumstick tree. शेवग्याचं झाड होतं. You know, drumstick tree is very brittle. तुम्हाला माहितीये शेवग्याचं झाड म्हणजे किती? Little excess rain, it collapses. थोडस जरा जास्तीचा पाऊस की मग ते कोसळणार. It was just about 10 feet tall. 10 फूट उंचीचं होतं ते During झाड. rainy season, it slipped. पावसाळ्याच्या काळामध्ये ते असं झुकायचं, And it was bent and it was falling. असं वाकलेलं असायचं, पडण्याच्या बेतात असायचं. My brother took a big, strong bamboo. माझ्या भावाने फार मोठा चांगला खंबीर बांबू He घेतला dug it in the earth, fixed it up in the earth, and he tied that leaning tree onto it, and it got its support from that bamboo. आणि तो बांबू जमिनीमध्ये रोवला, चांगला खंबीर रोवला आणि सरळ ठेवून त्याला त्या झाडाबरोबर बांधला. And then the tree stood. आणि मग ते झाड सरळ उभं राहिलं That is the support. आणि त्याला तो आधार होता. God is your support. देव तुमचा आधार आहे. When we are weak, जेव्हा आपण अशक्त होतो God becomes our support. तेव्हा देव आपला आधार You बनतो. need to lean on God. आपण देवावर अवलंबून असलं I पाहिजे. don't know about you, मला तुमच्याविषयी माहित नाही, but I need to be of good courage. परंतु मला हिम्मत बांधायची आहे. And if I want to be of good courage, I need to lean on my God. आणि जर का मला हिम्मत बांधायची असेल तर मला माझ्या देवावर अवलंबून राहण्याची गरज आहे. Praise the Lord. आमेन. That's why God told Joshua, Joshua, be of good courage. आणि म्हणून तर परमेश्वर यहोशुआला म्हणला की यहोशुआ हिम्मत धर. Why did he say that? तो असं का म्हटला? Because his mentor Moses was dead. कारण त्याचा गुरु म्हणजे मोशे मरण पावला होता. After his mentor Moses was dead, Joshua was shaken. यहोशुआचा गुरु म्हणजे मोशे जेव्हा मरण पावला त्यानंतर यहोशुआ हादरला होता. He said, now whom to look to? आणि तो म्हणला आता कोणाकडे पाहायचं? This man on whom I was leaning all my life is dead. ज्या माणसावर मी एवढे वर्ष अवलंबून होतो तो तर आता मरण पावला, माझं जीवन पण उद्ध्वस्त Now झालं. what will happen to आता me? माझं काय होणार? Then God spoke to त्यानंतर Joshua. मग परमेश्वर यहोशुआ बरोबर बोलला, Joshua, यहोशुआ be of good courage. हिम्मत धर. Now what does it mean? याचा अर्थ काय? We'll see it. Joshua 1:7 यहोशुआ 1:7. and 6. Sorry. Be strong and of good courage. यहोशुआ 1:6 खंबीर हो, हिम्मत धर. 7th verse, only be strong and very courageous. आणि मग 7व्या वचनात मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर. मात्र म्हणजे मात्र. फक्त एकच काम कर. Be strong and courageous. मात्र तू खंबीर हो आणि खूप हिम्मत धर. Write it down in the bracket if you want to. Everywhere it is written, be very courageous. It means only this one thing. त्या ठिकाणी तुम्ही खून करून ठेवा, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे की खूप हिम्मत धरा. What it means? याचा अर्थ काय? Fasten yourself to the future that God has for you. देवाने तुमच्यासाठी जे उज्ज्वल भविष्य ठेवलेलं आहे त्यासाठी स्वतःला बांधून घ्या. Okay? Amen. So wherever it is written, be of good courage, just write down, binding myself to God. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे हिम्मत धर त्या ठिकाणी स्वतः लिहा, स्वतःला देवाबरोबर बांधून घेणे. Amen? So be of good courage means binding yourself to God. आणि म्हणून हिम्मत धर याचा अर्थ काय? देवाबरोबर बांधून घेणे. We learned last time, isn't it? आपण गेल्या वेळी शिकलो हे How the soul of David was bound in the bundle of life with his God. दाविदाचा जीव त्या ठिकाणी जिवंताच्या भूमीत गाठोड्यामध्ये कसा बांधला गेला होता. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when it is the past, जेव्हा भूतकाळ असतो, remember what I'm saying. लक्षात ठेवा मी काय सांगत आहे. When it is the past, जेव्हा भूतकाळ असतो it's always the devil reminding you. तेव्हा सैतान तिथे असतो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी. But when it is the future, परंतु भविष्याविषयी जेव्हा तुम्ही विचार करता always remember it is God. तेव्हा लक्षात ठेवा की देव तुम्हा बरोबर आहे. For God says, कारण देव I have म्हणतो great plans for you. माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहे. Plans to give you hope and future. भविष्यामध्ये आशा निर्माण करून देण्याच्या योजना आहेत. Whenever it is the future, जेव्हा भविष्य असतं, whenever it is hoping, जेव्हा आशेची विषय असतो it is always God. तेव्हा नेहमी देव आपल्या बरोबर असतो. Whenever it is past, जेव्हा भूतकाळाची
गोष्ट असते whenever remembrance comes about the past, जेव्हा भूतकाळाविषयी कुठली गोष्ट आपल्या स्मरणात येते it's always the devil. तेव्हा नेहमी सैतान ते आठवण करून देतो. Are you getting me? तुम्हाला समजत आहे? Your past can be anything. तुमचा भूतकाळ कसाही असू द्या. Your past may also be something very significant. कदाचित तुमचा भूतकाळ असा असेल की एकदम दिसून येईल, उठून येईल. Maybe something good also. काहीतरी चांगलं असेल. The devil will tell you, सैतान तुम्हाला दाखवेल, सांगेल, remember, लक्षात ठेव, in the आठव. past how much you worked for God. भूतकाळामध्ये कसं तू देवासाठी सेवा केली, किती केलं तू? किती केली. आता आराम घे, आता रेस्ट घे, आता थोडं स्लो जा. That's what the devil will tell you. सैतान तुम्हाला असं सांगेल And then you say yes. आणि मग आपण म्हणतो हो, God is telling me to slow down देव now. आता मला सांगत आहे की गती कमी कर. You don't need to slow down. आपल्याला गती कमी करण्याची गरज नाही. You need to be blazed up in glory. आपण गौरवामध्ये पुढे गेलं पाहिजे. Blazed up in glory. गौरवामध्ये आपण उभं राहून पुढे गेलं पाहिजे. Praise God. Hallelujah. Nowadays I'm moving more faster. उलट आत्ताच्या काळात मी जास्त गती पकडली आहे. Though it is troubling me a little bit in the flesh, जरी देहात मला थोडाफार त्रास होत आहे, yet in the spirit I am able to do many things. आत्म्यामध्ये मी सर्व काही करण्यास मी संपन्न And आहे. I want to do it. I want to blaze up in glory in आणि the मला end. हे करायचं आहे. मला या काळामध्ये देवाच्या गौरवानिशी उभं राहायचं आहे. Praise the Lord. Hallelujah. If only everybody, every leadership had that capacity to stir others up. जर का प्रत्येकामध्ये जर का ती क्षमता असेल आपल्या लीडर्सला ढवळून काढण्याची, What a joy, what a revival we will तर have. मग काय संजीवन येईल, काय आनंद या ठिकाणी उतरून But that येईल. is my prayer. परंतु आणि हीच तर माझी प्रार्थना That आहे every leader will have that stirring of the spirit. की प्रत्येक पुढारीमध्ये एक नेतृत्व असेल की जो आपल्या हाताखालच्या लीडरला ढवळून काढेल. Whether I see them or not, मग कदाचित माझं लक्ष त्यांच्यावर असो किंवा they नसो, are always stirred up in their नेहमी spirit. आपल्या आत्म्यामध्ये ते खंबीर असतील. Their work is always in progression. त्यांचं काम नेहमी प्रगतीपथावर There असेल. is always fruit in their नेहमी work. त्यांच्या कामामध्ये फळ असेल That they will be blazed up in glory. आणि गौरवामध्ये ते असे उभे राहतील आणि दिसून येतील. Praise the Lord. Hallelujah. Anybody can live a natural life. कोणीही नैसर्गिक जीवन जगू शकतं. You don't need the anointing. त्यासाठी अभिषेकाची गरज नाही. In fact, the lesser the anointing, the better you can live a natural life. उलट पक्षी कमी अभिषेक म्हणजे नैसर्गिक जीवन उत्तम जगू शकतो. You don't need to be called a believer. त्याला विश्वासू किंवा बिलीवर बोलवण्याची गरज पण नाही. But to do the work of God, to live for Christ, you need the anointing. परंतु देवाची कृत्य करण्यासाठी, ख्रिस्ता खातर जगण्यासाठी अभिषेकाची गरज असते. Praise God. Amen. You need to be full of the Holy Spirit आपण every day. दररोज पवित्र आत्म्याने भरलेलं असलं Bound पाहिजे. with God, bound with the life of God. देवाच्या जीवनाबरोबर आपलं जीवन बांधले गेलं पाहिजे. Your life should display the manifestation of God's आपल्या glory. जीवनामध्ये देवाच्या शब्दाचं उघड उघड प्रदर्शन झालं पाहिजे. Amen. Amen. So the devil will always want to take you in the past. आणि म्हणून सैतान नेहमी तुम्हाला गत आयुष्यामध्ये घेऊन जाईल. But God wants you to concentrate on your future. परंतु देवाची इच्छा असते की तुम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित This is करावे. the blessed hope for us as children of God. आणि आपण देवाचे लेकर या नात्याने आपल्याला ही धन्य खात्री आहे, आशा आहे. Because the Bible is for you. कारण बायबल तुमच्यासाठी The आहे. Lord is for प्रभू you. तुम्हा बरोबर आहे. Heaven backs you. स्वर्गाचा पाठिंबा The आहे. Holy Spirit is in you. पवित्र आत्मा The तुम्हामध्ये Holy आहे. Spirit is with you. पवित्र आत्मा तुम्हा The बरोबर Holy आहे. Spirit is for you. पवित्र आत्मा The तुम्हासाठी Holy आहे. Spirit is upon you. पवित्र आत्मा तुम्हावर आहे. What more do you want? तुम्हाला अजून काय हवं आहे? The Holy Spirit is with you. पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. Amen. Amen. He is for you. तो तुमच्यासाठी आहे. You don't need to be afraid. म्हणून तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. All the promises that are given in the Bible, it's not yes, yes and no, no. It is yes and amen बायबल only. मधील प्रत्येक वचन जे आहे ते हो नाही असं नाही. प्रत्येक अभिवचन होय आणि आमेन असंच आहे. We need to grow in this favor of आपण God. देवाच्या अनुग्रहामध्ये वाढलं We पाहिजे. need to grow in the favor of men. देवाच्या माणसाच्या अनुग्रहामध्ये आपण वाढलं We पाहिजे. need to believe that God will stand for us no matter what. आपला विश्वास असला पाहिजे की काही जरी झालं तरी देव माझ्या वतीने उभा You आहे. need to believe that you are blessed with every spiritual blessings in आपला heavenly विश्वास places. असला पाहिजे की देवाच्या प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने मी संपन्न आहे. We need to hope to see a change in our lives. आपल्या जीवनामध्ये बदल घडून आलाच पाहिजे. यासाठी आपण आशा बाळगली You need पाहिजे. to hope to see a change in your family, in your business, in your personal life. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये बदल आलाच पाहिजे. यासाठी आपण आशा बाळगली You need to पाहिजे. hope that your meetings will grow, your
cell meetings will grow. आपल्या- The people who are under you will grow. आपल्या सभा वाढल्या पाहिजे, सेल मीटिंग वाढली पाहिजे, आपल्या हाताखालचे लोक वाढले पाहिजे, यासाठी आपण आशा धरली You पाहिजे. need to say, I will not stay in the same place. आपण म्हणलं पाहिजे की मी आहे त्या ठिकाणी राहणार You नाही. need to tell the people, आपण लोकांना म्हटलं पाहिजे, brother, ब्रदर, I will not stay in this place for long. You will मी see it. तुम्ही पाहणार की जास्त काळ मी आहे त्या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी राहणार You नाही. need to say it. तुम्ही कबूल केलं पाहिजे लोकांसमोर. It may seem to be boasting, कदाचित ही अभिमानाची गोष्ट वाटेल त्यांनासाठी, but it is त्यांच्यासाठी. boasting in the Lord. परंतु प्रभूमध्ये आपण अभिमान बाळगत Tell आहोत. the people, tell them, लोकांना सांगा, लोकांसमोर कबूल करा. sister, सिस्टर, जे तुम्ही आता बघता तसं नसणार मी. हालेलुया, थोड्या दिवसाने तुम्ही बघणार मी दुसरंच वेगळंच असणार बघा. हालेलुया. Yes, say it. कबूल करा लोक. Say it to your husband, say it to your wife, say it to your children, say it to your neighbors, say it to the church people. आपल्या पतीला, आपल्या पत्नीला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या चर्च मधील आपल्या बांधवांना हे सांगा, हे कबूल करा. Praise God. Amen. My situation will change. माझी परिस्थिती एक दिवस बदलणार. Otherwise, what is the use of hoping in God? नाही तर मग देवावर आशा ठेवणे म्हणजे याचा अर्थ काय? काय उपयोग? See, hope means tomorrow. आशा म्हणजे काय? उद्या. What is hope? आशा म्हणजे काय? Tomorrow. उद्या. Hope is not today. आशा म्हणजे आज नव्हे. You cannot hope for today. आजच्या दिवसासाठी आपण आशा धरू In शकत other नाही. words, दुसऱ्या शब्दात, hoping is after your present. वर्तमान काळानंतरचा जो दिवस आहे ती आशा. Amen? Amen. If you don't have hope, जर आपण आशा बाळगली what नाही is the use? तर मग त्याला काय अर्थ राहणार? Thinking about the past will not change your future. गत आयुष्याविषयी विचार करून आपलं उज्ज्वल भविष्य काय उज्ज्वल होणार नाही. Thinking about the past will not brighten your future. आपल्या गत आयुष्याविषयी विचार करून आपलं जीवन, आपलं भविष्य उज्ज्वल होणार नाही. That's why God has given this great gift called hope. आणि म्हणून तर देवाने आपल्याला हे महान कृपादान दिलं आहे ज्याचं नाव आशा आहे. Praise the Lord. Amen. That your tomorrow shall be bright. यासाठी की तुमचं भविष्य उज्ज्वल असावे. Amen. Amen. After your present comes your वर्तमान future. काळानंतर भविष्य येतं. That's why, आणि म्हणून since God has given this hope, देवाने आपल्याला ही आशा दिली आहे. let us hope for the best. आपण उत्तम गोष्टींची आशा बाळगली पाहिजे. Say, my situation will change. तुम्ही कबूल करा की माझी परिस्थिती बदलणार. Say it. बोला, My situation will change माझी परिस्थिती बदलणार because I hope in God. कारण मी देवावर आशा ठेवून आहे. My life will change माझं जीवन बदलणार because my hope is in God. कारण माझी आशा देवावर आहे. My wife will change माझी पत्नी बदलणार because I hope in God. कारण मी देवावर आशा ठेवून My आहे. husband will change माझा पती बदलणार because I hope in कारण मी God. देवावर आशा ठेवून आहे. My children will change माझे मुलं बाळ बदलणार because I hope in कारण मी God. देवावर आशा ठेवून आहे. I will go to heaven मी स्वर्गात जाणार because I hope in God. कारण मी देवावर आशा ठेवून आहे. I will get promotion मला बढती मिळणार because I hope in God. कारण मी देवावर आशा ठेवून आहे. See, promotion doesn't come from the past, बढती भूतकाळातून येत नाही, it comes from the future. भविष्यामध्ये बढती येते. God will do it for you. देव तुमच्यासाठी कार्य करेल. Without hope in God, you will remain in the same place. देवावर जर आपण आशा बाळगली नाही तर आहे त्या ठिकाणी आपण राहू. Without hope in God, you will eat the same dried bread. देवावर जर आपण आशा बाळगली नाही तर तीच शिळी भाकर आपल्याला खायला मिळेल. Without hoping in God, you will be staying in that same cursed place. देवावर जर आपण आशा बाळगली नाही तर आहे त्या ठिकाणी शापाखालीच आपण जगू. Surrounded by the same cursed people, तेच शापित लोक आपल्या अवतीभोवती असतील. with your same cursing. त्याच शापांमध्ये People even today, after years of walking with God, are still cursing. आज देखील वर्षानुवर्ष देवाबरोबर प्रवास करून देखील अनेक लोक शाप देतात. आत्ता पण श्राप देतात. त्याचा वाईटच होऊ दे, त्याने असं केलं ना, मला वाईटच होऊ दे, खराबच होऊ दे. Yes, I know strong believers cursing. मला ठाऊक आहे खंबीर विश्वासू लोक शाप देतात. Cursing. शाप देतात. Beating their spouses, beating others, ready to bash anybody on the road. इतरांना मारायला, आपल्या पत्नीला मारायला मागे पुढे पाहत नाही. That's why आणि God म्हणून has no future for them. देवानी त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य ठेवलंच नाही. If you want your future to be bright, जर का तुमची इच्छा असेल की तुमचं भविष्य उज्ज्वल असावे hope for a good life. तर मग
उत्तम जीवनाची आशा बाळगा, Hope in God. देवामध्ये आशा बाळगा. So Lord, म्हणा प्रभू, I know I will change. मला माहिती आहे मी बदलणार, With your help I will change. तुझ्या साह्याने मी बदलणार, With your help I will progress. तुझ्या साह्याने मी प्रगती करणार. Not the same old Peter with the same old parted hair, with the same old tie, with the same old walk and the same old smile. तोच जुना प्रशांत, तेच जुने कपडे, तेच जुने केस, तेच जुनी टाय आणि तेच जुनं सगळं, असं नव्हे. That same traditional church, that same traditional place right in front, this is my seat, nobody can take. And same saying, Mandali utha and Mandali basa. तेच जुनं चर्च, तीच पारंपरिक मंडळी, तीच खुर्ची, वर्षानुवर्ष त्या खुर्चीवर बसलेला तोच मी, आणि मंडळीने उठावे, मंडळीने बसावे, तेच रोजचं रडगाणं. That is not hoping in God. त्याला देवामध्ये आशा ठेवणे म्हणत नाही. It is the devil that is leading them. तो सैतान आहे जो त्यांना चालवत आहे. It is the devil who is leading them. जो सैतान आहे ना, तो त्यांना चालवत आहे. As in the past, so shall you be in the present, and so shall you be in the future, Tasa forever and ever. Amen. जसा भूतकाळामध्ये, तसा वर्तमान काळामध्ये आणि तसाच भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी असणार आहे. आमेन. Some people have not changed at all because the devil is leading us. But Bible says Jesus the same yesterday, today and forever. आणि अनेक लोक आहेत तसे आतापर्यंत आहेत, कारण परमेश्वराच्या आधाराने ते चालत नाही, सैतान त्यांना चालवतोय. परंतु बायबल सांगतो ख्रिस्त येशू काल, आज आणि युगानुयुग सारखा What आहे. does it show? आणि He is यामुळे taking us from glory to glory to glory to glory. तो आपल्याला गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात घेऊन जात आहे. Smith Wigglesworth says, if you are today what you were yesterday, you are in a backslidden condition. स्मिथ रिगलवर्थ म्हणतात की काल जसे तुम्ही होता तसे जर का तुम्ही आज आहात तर तुम्ही मागे घसरलेले आहात. Can you imagine that? कल्पना करू शकतो आपण. To what extent that man has achieved? मग कुठल्या टोकापर्यंत त्या व्यक्तीने साध्य केलं आहे. Amazing, isn't it? किती आश्चर्याची गोष्ट आहे. While we see many people around us the same, they have not changed. अनेक वेळेला आपल्या आजूबाजूला पाहतो आपण, लोक जे आहे तसेच आहेत, ते बदलले All नाही. that has changed, either their hair has grown or hair has receded. जर का काही बदल असेल तर मग त्यांचे केस पिकलेले असतील किंवा त्यांचे केस गळून गेलेले असतील. Either they have put on weight or reduced weight. एक तर मग वजन जास्त झालं असेल किंवा कमी झालं असेल. Are you understanding, people? समजत आहे प्रिय. Hope in God. देवावर आशा ठेवा, Hope in God. देवावर आशा ठेवा. Something beautiful is there for you tomorrow. काहीतरी सुंदर गोष्ट तुमच्यासाठी राखून Your ठेवली आहे. tomorrow, it should not be the same as your wasteful past. जसा तुमचा भूतकाळ व्यर्थ गेला तसा तुमचा उद्याचा दिवस व्यर्थ असता कामा At नये. times I sit down and say, कधी कधी मी खाली बसून oh म्हणतो, God, प्रभू, in the past I wasted my life. Lord. भूतकाळामध्ये माझं जीवन मी व्यर्थ घालवलं. Even after I came to the Lord, प्रभू मध्ये आल्यानंतर देखील I said, Lord, मी I म्हटलं, should have done more. मी अजून काहीतरी केलं पाहिजे. But anyway, Lord, now I want to forget the past. परंतु आता ठीक आहे प्रभू, मी भूतकाळ विसरून Now जाऊ. I want to do more, Lord. आता मला इथून पुढे भरपूर करायचं आहे. Praise God. Hallelujah. Amen. Hope in God. प्रभू मध्ये आशा ठेवा. And while you hope and wait, आणि जेव्हा आपण आशा बाळगून प्रतीक्षा करतो, listen to this. एक गोष्ट ऐका, The devil will be screaming in your mind or in your ears. सैतान तुमच्या कानामध्ये जोराने ओरडेल It is not happening. की हे घडत नाहीये. काय होतं? काय चांगलं होतच नाही. You know how Peter one day with Jesus in the garden of Gethsemane, तुम्हाला माहिती आहे, एक दिवस पेत्र ख्रिस्त येशू बरोबर गेत्सेमनी बागेत he chopped off the ear of the priest servant. त्या याजकाच्या सेवकाचा त्यांनी कान कापला. He was actually aiming to his neck. खरं तर त्याच्या मानेवरच त्याचा नेम होता. But you know, he was a fisherman. परंतु आपल्याला माहिती आहे की तो मासेमारी करणारा. So when he was aiming like that, it went off and slipped and cut his ear. आणि म्हणून जेव्हा तो त्याच्या मानेवर तलवार मारणार होता, त्याच्या कानाला घासून गेली तलवार. Finished. That ear fell down. संपलं, त्याचा कान खाली पडला. John must have said, Peter, योहान म्हटलं आयुष्यातून असेल. गेला तू आता. योहान म्हणला असेल, पेत्र आता तू संपला, Your ministry is gone. तुझी सेवा संपली, Everything is gone. सगळं संपलं आता. You are the leader now. Now you no more leader. आता तू लीडर होता, आतापर्यंत इथून पुढे नाही. Now the Roman soldiers saw you will be behind bars. आता रोमी शिपाईंनी पाहिलं, आता तू गजाआड होणार. आता 10 वर्ष तर जेलमध्ये, त्याच्यानंतर निघाला तर कुणाला माहित नाही तुला ते मिनिस्ट्री परत मिळणार की नाही मिळणार. Amen. Amen. Peter said, finished, my ministry is gone. पेत्राने देखील विचार केला, संपलो आता मी. 10 years in the jail. 10 वर्ष आता तुरुंगवास. No ministry, no Pentecost. सेवा नाही, 50वा दिवस नाही, कुठला अनुभव नाही. See what Jesus did. परंतु येशूने काय केलं? No, your ministry is not gone. येशू म्हणला, तुझी सेवा संपली नाही. He picked up the ear, कान उचलला stuck it. आणि पुन्हा लावला. आता सांगा कुणाला तरी याचं
पेत्रने त्याचं कान कापलं. आता जग जाहीर करा की पेत्रनी याचा कान कापला. How can he tell anybody? कसं काय कोणाला सांगणार? Who will believe? कोण विश्वास ठेवणार? Which police station will believe? कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची फिर्याद He may go नोंदवणार? and say, त्यांनी माझं कान कापलं, त्याला तुरुंगात टाका, तुरुंगात टाका. कुठं कान? कारण- चांगलं आहे तुझं कान. Jesus can change everything like that for you. एका क्षणात येशू ख्रिस्त तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल. That is hope. त्याला आशा म्हणतात. Hoping in the Lord. प्रभू मध्ये आशा ठेवणे. Praise God. हालेलुया. When your heart is for Him, जेव्हा आपलं हृदय त्याच्यासाठी असतं, even in your mistakes, Jesus does many things for तर you. मग आपल्या चुकांमध्ये देखील प्रभू येशू आपल्या वतीने कार्य करतो. Yes, you have not yet known Him. तुम्ही त्याला अजूनपर्यंत ओळखलं The नाही. day you know Him, ज्या दिवशी तुम्ही त्याला खरोखर ओळखताल, you will say, there is nobody like Him. तेव्हा तुम्ही कबूल करताल की माझ्या येशू सारखा कोणी नाही, Nobody as merciful as Him. माझ्या देवासारखा दयाळू कोणीही Nobody नाही, as loving like Him. माझ्या देवासारखा प्रेमळ कोणीही Nobody नाही, as powerful like Him. माझ्या देवासारखा सामर्थ्यशाली कोणीही नाही. Don't listen to the devil. म्हणून सैतानाचं ऐकू नका. Devil will say, सैतान म्हणेल nothing has happened. काहीच घडलेलं नाही. You are hoping and hoping. How many years you will be hoping? तू फक्त आशा ठेवून आहे, आशा ठेवून आहे. किती वर्ष लोटली आशा ठेवून. Don't listen to him. सैतानाचं बिलकुल ऐकू नका Don't get discouraged. आणि निराश होऊ नका. Amen. आमेन. But you should rise with a new thought every day. परंतु दररोज नवीन विचाराने आपण उठलं पाहिजे. I hope to see new things. नवीन गोष्टींची मी आशा बाळगत This आहे. is the day that the Lord has made. आजचा दिवस प्रभूने नेमलेला आहे. I will rejoice and be glad यात in मी it. उल्हास आणि आनंद करणार. You need to say like that. आपण असं कबूल केलं पाहिजे. Every day you should say, this is the day that the Lord has made for me. दररोज आपण म्हणलं पाहिजे आजचा दिवस परमेश्वराने माझ्यासाठी नेमलेला And आहे I will rejoice in it. आणि यात मी उल्हास व आनंद Let करणार. people change. लोक बदलू द्या, Let circumstance change. परिस्थिती बदलेल, Let the love of the world change. जगाचं प्रेम माझ्यासाठी बदलू द्या. My God for me will not change. माझा देव माझ्या प्रित्यर्थ बदलणार His नाही. love will not change. त्याचं प्रेम माझ्यासाठी बदलणार He may नाही. not like what certain things that I do, कदाचित काही गोष्टी ज्या मी करतो त्या त्याला पसंत नाही, but he still loves me. तरी देखील त्याचं प्रेम माझ्यावर आतोनात आहे. He may not like certain things that you're doing. कदाचित काही गोष्टी आपण करतो तर त्याला पसंत वाटणार नाही, And फटका पण देणार तो कधी कधी. But still he loves us. परंतु तरी देखील तो आपल्यावर प्रेम करतो. No greater confidence than knowing this truth that God loves me. देव माझ्यावर प्रीती करतो हे सत्य ओळखून घेणे म्हणजे याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा आत्मविश्वास नाही. Hope in God. प्रभू मध्ये आशा ठेवा. Let the devil scream. सैतानाला किती ओरडायचं ते ओरडू द्या. Let him scream, but we know that God is on our side. देव आपल्या बाजूनी आहे हे ओळखून घ्या. Always सैतानाला know one thing, that you are in favor of God. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या अनुग्रहाखाली आहात. Never forget that. कधी विसरू नका. I'm in favor of God. मी देवाच्या अनुग्रहाखाली आहे. That's enough for me. बस माझ्यासाठी हे पुरेसं आहे. And that is a favorable expectation from God. आणि देवाकडून हीच गोष्ट अपेक्षेची आहे आणि देवासाठी आणि देवाकडून आपल्याला हाच अनुग्रह That is आहे. the ground of hope, expectation. आणि आशेची भूमी म्हणजे हीच आहे की अपेक्षा And करणे. it is not based in the air or somebody said, it is based on the word of God. आणि देवाच्या शब्दावरच ते आधारित आहे, फक्त हवेत बुक्या मारल्यासारख्या या गोष्टी नव्हे. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Because Christ is the hope of glory. कारण ख्रिस्त येशू गौरवाची आशा आहे. He is the hope of glory. ख्रिस्त येशू गौरवाची आशा He आहे. is the hope upon which my hope is fixed. माझी आशा ज्याच्यावर आहे तो ख्रिस्त येशू गौरवाची आशा आहे. My hope is fixed on Christ. ख्रिस्त येशूवर माझी आशा आहे. My hope is fixed in the gospel of Christ. देवाच्या सुवार्तेमध्ये माझी आशा आहे. This is the blessed hope. आणि हीच तर धन्य आशा आहे. Paul says this is the living hope. आणि पौल म्हणतो हीच तर जिवंत आशा आहे. This is the good hope. हीच तर उत्तम आशा आहे. This is a better hope. ही सर्वोत्तम आशा आहे. Yes. It's a living hope. ही जिवंत आशा आहे. It's not a dead hope. मेलेली आशा नव्हे. He will give life to your hope. या आशेमुळे तुमच्या आशाला जीवन मिळतं. Praise God. Hallelujah. Because God is called the God of hope. कारण देव आपला आशेचा देव आहे. And everyone who has this hope will purify himself, Paul says. आणि पॉल म्हणतो ज्या कोणाला ही आशा असेल तो स्वतःला शुद्ध राखील. हालेलुया. Those who have this hope will always purify himself. ज्याला ही आशा आहे तो स्वतःला नेहमी शुद्ध राखणार.